नमस्कार, मी रीता कुलकर्णी. माझा मुलगा प्रणम्य कुलकर्णी हा इयत्ता 8वी पासूनच आवटी अकॅडमीमध्ये शिकत होता आणि ज्या पद्धतीने आवटी अकॅडमीचं नाव आहे आणि ते मुलांकडनं अभ्यास करूनही घेतात, त्याचप्रमाणे माझ्याही मुलाची त्यांनी चांगली तयारी करून घेतली आणि म्हणूनच इयत्ता 10वीमध्ये अपेक्षित असाच त्याचा रिझल्ट आला आणि त्याला 91% मिळाले होते. आता 10वी नंतर जसं साधारण पॅरेंट्सला वाटतं, की आपण आपल्या मुलाला मोठ्या क्लासेसमध्ये लावलं पाहिजे, जेणेकरून त्याला पुढे चालून जे काही करायचं आहे, जे-डबल-ई असेल किंवा नीट असेल, तर या एक्झामची तयारी त्याची चांगली झाली पाहिजे. त्याचप्रमाणे मलाही वाटत होतं आणि अर्थातच मग आपल्या इथले जे सिटीतले मोठे-मोठे क्लासेस आहेत, तिथे मी त्याला डेमोसाठी पाठवलं आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी डेमोही केले. पण तिथलं वातावरण बघितल्यानंतर एकाच वर्गामध्ये एकाच वेळेस 200 ते 300 विद्यार्थी बसतात आणि हे पाहिल्यावर मला थोडीशी काळजीच वाटायला लागली, की इतक्या मोठ्या मॉबमध्ये आपलं लेकरू कसं सामावलं जाईल? त्याचे डाउट्स क्लिअर होतील की नाही? आणि मुलंही तितक्या जोमाने समोर जाऊन आपला डाऊट विचारतील की नाही याची मला शंकाच वाटायला लागली आणि म्हणूनच मी त्याला आवटी अकॅडमीमध्ये क्लास लावला आणि माझा हा निर्णय अगदी योग्य होता असंच मला वाटतंय. कारण आवटी अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना वन टू वन काउन्सिलिंग केली जाते. तसंच इथे शिकवणारे शिक्षकही सगळे तज्ज्ञच आहेत आणि दर रविवारी मुलांची टेस्ट घेतली जाते आणि फक्त तेवढ्यावरच नाही, तर टेस्ट झाल्यानंतर त्या टेस्टचं ॲनालिसिस पण केलं जातं. मुलं कुठं कमी पडली आहेत, त्यांना अजून काय अभ्यास करायला पाहिजे होता, याचंही मार्गदर्शन वैयक्तिकरित्या प्रत्येक मुलाला केलं जातं आणि तसाच त्याचा आत्तापर्यंतचा रिझल्टही हा अपेक्षित असाच येत आहे आणि मलाही खात्री आहे की त्याला जे करायचं आहे त्यामध्ये तो नक्कीच यशस्वी होईल आणि माझ्या वैयक्तिक अनुभवावरून मी सांगते आणि तुम्हाला आवाहनही करते की तुम्हीही आपल्या पल्ल्याला आवटी अकॅडमीमध्येच प्रवेश द्या.